अखेर संपूर्ण राज्यातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. कापूस भावात कुठे झाली सुधारणा, कुठे झाली वाढ, जाणून घेऊ सविस्तर बातमी. पावती सुद्धा दाखवणार आहे, तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा. मित्रांनो, कापसाचे बाजारभाव सांगण्यापूर्वी एक बातमी विधानसभेतून. व्यापाऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून सोयाबीन कपाशीची होते कमी खरेदी. विधानसभेत मंत्र्यांना घेरले सत्ताधारी आणि विरोधी आमदार आक्रमक. अखेर केला सभात्याग. मित्रांनो, राज्यात नाफेड आणि CCI मार्फत सुरू असलेल्या कापूस, सोयाबीन, मका खरेदीवरून सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी गुरुवारी विधानसभेत मंत्र्यांना चांगलेच अडचणीत आणले. प्रश्नोत्तराच्या तासात अनेक आमदार आक्रमक झाले होते. जवळपास अर्धा तास यावर चर्चा झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दालनात बैठक घेण्याचे आश्वासन देऊन सर्व आमदारांना शांत केले. तरी विरोधकांनी या विषयावर सरकारच्या खरेदी धोरणाविषयी टीका केली. मित्रांनो, सोयाबीनचे सरासरी एकरी उत्पादन 12 क्विंटल आहे, तर सरकारची खरेदी मर्यादा 6 क्विंटल. सोयाबीनचा सरकारचा भाव 5,300 रुपये, तर व्यापारी 4,000 रुपये देतात. सरकारच्या कमी खरेदीमुळे एका एकराला शेतकऱ्यांचा 7,800 रुपये तोटा होतो. कापूस एकरी उत्पादन 15 क्विंटल आहे, तर खरेदी मर्यादा 4.80 क्विंटल. त्यामुळे शेतकऱ्याचे प्रति एकर 10,000 रुपये नुकसान होते. मका एकरी उत्पादन 30 क्विंटल असून 6 क्विंटल खरेदी मर्यादा आहे, त्यामुळे प्रति एकर शेतकऱ्याला 20,000 रुपयाचा तोटा होतो, असा आरोप देखील या ठिकाणी विरोधकांनी लगावलेला आहे. मित्रांनो, लोकप्रतिनिधी सभागृहात काय म्हणाले? सरकारची खरेदी केंद्र अजून सुरू झाले नाही, मंत्र्यांना काही माहिती नाही. 3,30,000 क्विंटलपैकी मागच्या वर्षी नाफेडने फक्त 17,000 क्विंटल खरेदी केली. व्यापाराच्या सोयीसाठी खरेदी केंद्र सुरू करत नाही, असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. तर सोयाबीन खुल्या बाजारात विकले जात असल्याचे खरे नाही, असे सरकार म्हणते. उत्तर छापण्याआधी मंत्र्यांनी माहिती घ्यायला हवी. 12 दाना अभावी खरेदी केंद्र बंद आहे, याचा खुलासा करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली. तर सरकारच्या धोरणामुळे रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना याचे राजकारण करता येणार नाही, हा प्रश्न राखून ठेवा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तसेच मित्रांनो, अजून काय घडले ते आपण बघूया. मित्रांनो, याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सावरले. या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल म्हणाले, राज्यात 80 लाख मेट्रिक टन सोयाबीन होणार आहे. आपण 25% खरेदी करत असतो, त्यानुसार 19 लाख मेट्रिक टन खरेदी करणार आहोत. बाजारातील भाव पडू नये म्हणून ही हस्तक्षेप योजना असते. आपण सगळा शेतमाल खरेदी करत नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप केला. अध्यक्ष स्वतः याबाबत बैठक घेत आहे, यातून मार्ग काढू. सभागृहातील उत्तराने प्रत्येकाचे समाधान होईल असे नाही. काही लोकांना समाधान करून घ्यायचे नाही असे ठरवले असेल तर त्याचे काय करणार, असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना लगावलेला आहे. मित्रांनो, सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल करत शासकीय खरेदी केंद्रावर आलेल्या 50 गाड्यांपैकी कापसाच्या 40 गाड्या परत पाठवल्या जात असल्याचा आरोप केला. शेतकरी कंपन्यांनी खरेदी केंद्राचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहे, मात्र त्याला मान्यता देण्यासाठी अधिकारी 4 लाख रुपये मागतात, आणि असा गंभीर आरोप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेला आहे. आता वळूया कापूस भावाकडे. मित्रांनो, या ठिकाणी मानवतची पहिली पावती 7,275 रुपये आपल्याला दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील पावती आपण बघूया, ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत 7,170 रुपयाची पावती. पुढील पावती बघा, या ठिकाणी मानवत 7,311 रुपयाची पावती आपल्याला बघायला मिळत आहे. पुढील पावती मानवतची 7,400 रुपयाची. तर पुढील पावती बघा 7,311 रुपयाची. तर पुढील पावती एक बघा मित्रांनो 7,355 रुपयाची. त्यानंतर पुढची एक पावती बघा 7,425 रुपयाची. त्यानंतर पुढची एक पावती बघा, ज्याच्यामध्ये 7,325चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुलगाव बाजार समिती जास्तीत जास्त 7,605 रुपये गेला. त्यानंतर बार्शी टाकळी या ठिकाणी 8,010 रुपयापर्यंत जास्तीत जास्त गेला. त्यानंतर बोरोरा शेगाव या ठिकाणी जास्तीत जास्त 8,010 पर्यंत गेला. त्यानंतर हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त 8,060 पर्यंत गेला. त्यानंतर सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त 8,060 रुपयापर्यंत गेला. त्यानंतर काटोल या ठिकाणी जास्तीत जास्त 7,350
पर्यंत दर गेला. त्यानंतर वरोरा येथे जास्तीत जास्त 7,500 रुपयापर्यंतचा दर गेला. त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा 7,325 रुपयाचा दर गेला. त्यानंतर उमरेड 7,400 रुपयापर्यंतचा दर गेला. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू 7,849 रुपये जास्तीत जास्त दर गेला. त्यानंतर अकोला येथे जास्तीत जास्त 8,010 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर घाटंजी या ठिकाणी 7,500 रुपये जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर धामणगाव रेल्वे 8,100चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर जालना येथे जास्तीत जास्त 8,010 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर पारशिवनी या ठिकाणी 7,350चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर हिंगणा या ठिकाणी 8,060 रुपये जास्तीत जास्त भाव आहे. त्यानंतर वडवणी या ठिकाणी 7,825चा जास्तीत जास्त भाव आहे. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,060 रुपयाचा भाव जाताना दिसत आहे. त्यानंतर भद्रावती या ठिकाणी जास्तीत जास्त 8,035 रुपयाचा भाव चालू आहे. त्यानंतर सावनेर या ठिकाणी 7,300 रुपयाचा भाव सध्या सुरू आहे. त्यानंतर अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त 7,450चा भाव सुरू आहे. त्यानंतर बीड येथे खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,220 रुपये. त्यानंतर परभणी वसमत जास्तीत जास्त 7,200 रुपये. त्यानंतर यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त 7,100. धन्यवाद. भेटूया.